आणि त्यांनी देवरी मतदारसंघातून विधानसभेकरिता उमेदवारी लढवली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून आणि निवडून आलेही असते. पण तुम्हाला माहिती आहे, या देशातल्या गद्दारांनी आपल्यासोबत काय गद्दारी केली ते आमचे सन्माननीय उमेश दादा म्हैसकर वर्धा विधानसभेमधून ज्यांनी निवडणूक लढली, खूप सुंदर बोलले. सुरुवातीला बोलता येत नव्हतं, पण आता मात्र आशावाद परत एकदा जिवंत झाला की बहुजन समाज पार्टीचा वर्धा विधानसभेचा उमेदवार परत एकदा विशालगड रामटेके जर उभा राहिला तर माझा भाऊ निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हा कॉन्फिडन्स ज्यांच्यामध्ये जागृत झाला ते विशाल दादा. या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या समाजाला जागृत करण्यासाठी, सर्वजण समाजाला जागवण्यासाठी म्हणून जे काम करतात ते आदरणीय धनगारेच आहे. उपस्थित सर्वच पार्टीचे, वामपक्षचे आणि विविध सामाजिक संघटनांमधून या ठिकाणी सगळे कार्यकर्ते बांधव भगिनी उपस्थित झाले. विविध पक्षामध्ये काम करणाऱ्या भगिनी आणि बांधव उपस्थित झाले. त्यामुळे सर्वप्रथम माझ्या बांधवांचे आणि भगिनींचे खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करते. सुरुवातीला बांधवांनो, का गरज आहे आपली एकत्र येण्याची? आपण पाहतो आहोत की जेव्हापासून बीजेपीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून आपल्या समाजावरचे अन्याय अत्याचार हे वाढलेले आहे. बाबासाहेबांच्या बद्दल, बाबासाहेब हयात असताना, जिवंत असताना या व्यवस्थेने त्यांना सोडले नाही आणि त्यांच्या मृत्यूनंतर देखील हे सोडत नाही. पण त्याला कसं कसं दिसते, त्याच्या तोंडावरूनच ओळखायला येते की हा किती क्रोधी माणूस असला पाहिजे. तुमचे चेहरे बोलतात. तुमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर लोकांना आशा वाटली पाहिजे की नाही रे, याच्यापासून काहीतरी आपल्याला मिळणार आहे. हा समाजाचा सुधारक आहे, चांगला माणूस आहे. चेहरा हा आपला आईला असतो आणि म्हणून याच्या सुधाराकडे पाहिलं तर वाटतं हा आपला शोषण करणारा माणूस आहे. आणि परत एकदा त्यांनी दाखवून दिलं, त्याला पटलंच नाही. म्हणून बाबासाहेबांचं सुद्धा नाव त्यांनी घेतलं. आंबेडकर 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 कह रहे हैं, इतने बार अगर तुमने भगवान का नाम लिया होता तो तुम्हें 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता. त्या स्वर्ग नरकाच्या कल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच्याच अमान्य केल्या. पण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं जे संविधान लिहिलं, ये शान, ये शौकत, ये विश्वास न होता आज कोई भी इस देश में किसी का मेहमान न होता. घर मिल पाती खुशियां हमें स्वतंत्र से, मगर इस देश का संविधान डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने न लिखा होता. डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने न लिखा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचं संविधान लिहिलं, पण देशाच्या संविधानामध्ये जो धर्म बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला तो धर्म कधीही संविधानामध्ये आणला नाही. तो फक्त त्यांच्या आण्यापर्यंत, त्यांच्यापर्यंत मर्यादित होता. देशात राहणाऱ्या सगळ्या जाती जमातच्या बाया माणसांना त्यांच्या धर्माप्रमाणे, त्यांच्या जातीप्रमाणे पूजा अर्चा करण्याचं स्वातंत्र्य खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. भेद केला नाही. कुणाच्याही धर्मासमोर, कुणाच्याही जातीसोबत बाबासाहेब आंबेडकरांनी भेद केला नाही. इतकं चांगलं काम बाबासाहेबांनी केलं. देशात राहणाऱ्या 18 जातीच्या बाया माणसांचा बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केला. जर वाटलं असतं त्यांना तर आपल्याच माणसाचा विचार केला असता. कारण एकही केपेबल माणूस नव्हता त्या काळामध्ये. एकाची लायकी नव्हती या देशाचं संविधान लिहायची. आणि म्हणूनच बाबासाहेबांना हरवून देखील बाबासाहेबांच्या पाया या व्यवस्थेला लागावे लागले आणि संविधान सभेमध्ये निवडून आणावे लागले. हा इतिहास आपल्याला विसरता कामा नये. म्हणून बांधवांना आणि भगिनींना क्वालिटी होती बाबासाहेब आंबेडकरांमध्ये. जिवंतपणी ही अपनात यांनी छळ केला आणि मृत्यूनंतर देखील ही सोडत नाही आहे. मग आपण काय करतो? बाबासाहेब एकच होतो. बाबासाहेबांचे हे इतके अनुयायी आहे. माझी आपल्याला विनंती आहे, एक भगिनी म्हणून, आपली बहीण म्हणून, जरी आपण गटातटांमध्ये, विविध पक्ष संघटनांमध्ये काम करत असू, ते करतात ना, किती संघटना आहे त्यांच्या, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पार्टी, महिलांसाठी सनातन धर्म, वेगवेगळे त्यांच्या हजारोच्या संख्येने संघटना या देशात काम करतात. पण वेळ आली की ते बटन मात्र कशाची दाबतात ते तुम्हाला माहिती आहे. आपण काय करू शकत नाही.
इतरांना नावाचा ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या विचाराने काम करता तर हरकत नाही. सगळे आपल्या ठिकाणी एकत्र आले, एकता दाखवलाय, संघटन दाखवलंय, हे अत्यंत महत्वाचे. आणि ही संघटनेची ताकद जर का आपण ईव्हीएमची मशीन दाबून, आता असं मी तुम्हाला म्हटलं तर तुम्ही म्हणाल की आम्ही करतोय पण ईव्हीएमचा घोटाळा आहे. बरोबर आहे बांधवांनो, खरी गोष्ट आहे की ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. म्हणूनच तर बाबासाहेबांनी सांगितलं की सत्ता अशी गुरुकिल्ली आहे की त्या गुरुकिल्लीने कोणत्याही समस्येचं कुलूप उघडता येते. म्हणून सत्तेची चावी आपल्या हातात घ्या. जे बाबासाहेबांचं विधान मान्यवर कांशीराम साहेबांनी खरं करून दाखवलं, तेच विधान आपल्याला देखील कायम ठेवत सगळ्या समाजामध्ये जात ही क्रांतीची ज्वाला आपल्याला कधी पेटवत ठेवायची आहे. हे लोक या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात बोलतात. आजही बाबासाहेब आंबेडकरांना मानत नाही आणि मतदानाच्या वेळेस मात्र त्यांचे फोटो घेऊन लोकांसमोर जातात. लोकांना त्रास होत नाही, लोकांना कळत नाही कधी सुधारणार आहोत आपण. मित्रांनो, ही शांत बसून राहण्याची वेळ नाही. जर का आपण शांत बसलो तर तुम्हाला माहिती आहे काय करता येते. या देशामध्ये 1 ऑगस्ट 2024 एक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला तुमच्या माझ्या आरक्षणाच्या विरोधी. आणि मग हा आरक्षण विरोधी जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला, या निर्णयाच्या विरोधात देशात एकमेव असा पक्ष मी अत्यंत स्वाभिमानाने सांगते आणि अभिमानाने देखील सांगते. किती पोलिसांवर आंबेडकरांचे पक्ष संघटना आहे असं सोडून ओरडणारे लोक आहेत, पण एकाचीही हिंमत झाली नाही. देशात एकमेव असा पक्ष बहुजन समाज पार्टी, या पक्षाच्या आयरन लेडी बहन कुमारी मायावतीजी यांनी स्वतः हा प्रश्न आपल्या हातात घेतला की नाही, ये हमें कदापिही मान्य नाही है. आरक्षणाच्या विरोधामध्ये या पक्षाने जो काही निर्णय दिलेला आहे की आमच्या आरक्षणाबद्दल गाडीनुसार वर्गीकरण करण्यात यावं, या विरुद्ध फक्त बहिणजींनी आवाज उठवला, बहुजन समाज पार्टीने आवाज उठवला आणि आताही तसंच झालेला आहे. संपूर्ण देशामध्ये आजच्या दिवशी धरणे आंदोलन निदर्शने सुरू आहे. बाबासाहेब आंबेडकरांना सरांवर अत्यंत प्रेम करणारा, बाबासाहेबांना मानणारा एकमेव पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टी हा पक्ष आहे. मी गुणगान करणार नाही, मी पाहिलंय, मी जवळून पाहिलंय, मी लहानपणापासून पाहते. जेव्हा जेव्हा आपल्यावर अन्याय अत्याचार होतात तेव्हा बहिणजी कुठेही असल्या तरी आवाज उठवतात. आपल्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम बहिणजी करतात आहे. मान्यवर कांशीराम साहेबांचं हे काम बहिणजी पुढे घेऊन जाते आहे. माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे, सत्तेची चावी आपल्याला आपल्या हातात घ्यावी लागेल. कारण सत्ता जर नाही तर तुम्ही कितीही ओरडले, कितीही आंदोलन केले, किती निदर्शने केली, कलेक्टरला निवेदन दिले, पण ते लोक देखील त्यांच्याच विचारधारेचे असतात. म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, या प्रसंगी जे काही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान या अमित शहांनी केलेला आहे, या विरुद्ध आपण धर्म व जन आक्रोश आंदोलनासाठी एकत्र आलेला आहोत. या आंदोलनाच्या माध्यमातून शाहू दिल्यानंतर बहुजनांचं वाली खरोखरी पेटविल्या क्रांतीच्या मशाली, या कामाचे कुणालाही मागितले दाम. वारे वा धन्य कांशीराम, वारे वा धन्य कांशीराम. कांशीराम सर्वांची ही विचारधारा आपल्याला पुढे न्यायची आणि इतकी सुंदर आपली ही बाग आहे. बुद्ध फुले शाहूची ही सुंदर बाग, आम्ही विखुरल्याने हिला लागली आग. आगीच्या ज्वालांनी समाज होरपळा लागला, त्याचाच परिणाम हा समाज तुटायला लागला, असे डॉक्टर कवी मोहन रायकर सर म्हणतात. आणि म्हणून सरांच्या या कवितेच्या ओळीने आपल्याला या समाजाला एकत्र बांधायचं आहे. समाजाचं संघटन मजबूत करायचं आहे. फुलेशाह आंबेडकरांच्या विचारधारेची ही सुंदर बाग आपल्याला कशी फुलवता येईल, एकीकृत संघटनेची ताकद आपल्याला कशी दाखवता येईल, या प्रसंगी हा विचार करा. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानते. आणि अमित शहाने जे काही हे बाबासाहेबांच्या बद्दल वक्तव्य केले त्याचा मी जाहीर निषेध करते. यापुढे याची हिंमत होणार नाही. त्यासाठी आपली ताकद आपण मजबूत करूया, एवढं तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भीम, जय भारत.